तर नाशिक शहरातील खड्ड्यांवरून छगन भुजबळांनी संताप व्यक्त केलाय। एवढं बेकार नाशिक कधीच नव्हतं असं भुजबळांनी म्हटलंय। नाशिकच्या रस्त्यांवर फिरा, काय चाललंय पहा, मंत्री छगन भुजबळांनी प्रशासनाला हा सल्ला दिलाय। तर कुंभमेळा नाशकात महाजनांनी त्यामध्ये लक्ष घालावं असंही भुजबळांनी म्हटलंय। खड्ड्यांमुळे शहरात अपघात वाढतायत, कुंभमेळा नाशिककरांच्या मुळावर येता कामा नये, मंत्री छगन भुजबळांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। जिथे इथे अशा प्रकारचे खड्डे आहेत। आता पाऊस आज जोरात आहे, पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल मला वाटतं। ताबडतोब ते भरले गेले पाहिजे, पण ते जर होत नसेल तरी हे अपघात होणार। आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका, दोघांची ही जबाबदारी आहे। जबाबदारी माझीच आहे, मी कुंभमेळा मंत्री आहे। आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये कधी झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो। मी वारंवार सांगितलं की, मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे, हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं। ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं की आपल्याला पुढचे 30-40 वर्ष कुठे बघावं लागणार नाही।